आज आम्ही चाललोय तिरशाला. आज महाशिवरात्री आहे, तिथं मोठी जत्रा भरते. जण तिकडेच चालल्या. बस पण स्पेशल सोडतात देतात वाड्यात. हे बघा, असे 1 किलोमीटर अगोदरच एवढी गर्दी सुरुवात होते. आणि इकडे पार्किंग पण आहे पुढे. पार्किंग इथूनच सुरुवात होते बघा, गाड्या लावल्या. जत्रा 1 किलोमीटर अगोदर सुरुवात होते आणि 2 किलोमीटर अगोदर पार्किंग. हे बघा पार्किंग इकडे. हे बघा या साईडला पण पार्किंग आहे, इकडे पण पार्किंग आहे. जत्रेची सुरुवात झाली आहे इथे. हे बघा, इथून 5-10 मिनिटाला बस चालत असतात वाड्याला जायला. हा आमचा माणूस दिनेश. करा कपड्याचे दुकान आहेत, चष्मा. गर्दी बघा किती आहे, गर्दी. हे बघा, अजून तर मंदिर आलेला पण नाही. मंदिर जरासं पुढे आहे. फिरता येतं जत्रेत. गर्दी तर भरपूर आहे, भरपूर गर्दी आहे. काय कुठे दिसत पण नाही व्यवस्थित, कोण ओळखीचं असेल तर. चष्मे घ्यायला. इकडे मडके बिडके पण लावले. आईस्क्रीम वाला. आता इथं खायची सुरुवात होईल. खायला काय काय. हा दिसतोय तो मंदिर नाही, मंदिर पुढे. खायला इकडे सगळं. इथून ब्रिज सुरुवात होत आणि इथे मंदिर आहे समोर दिसतंय. हे बघा, हे मंदिर आहे इकडे. खालची बाजू आहे सगळी, खालती पण दुकान आहेत सगळी. तिकडे पुढेपर्यंत आहे. आणि हे नंदिकेश्वर मंदिर आहे, पण तिलसेश्वर पण बोलतात, तिलस्याच आहे म्हणून. आत्ताच रिनोव्हेशन केलं इथे, थोड्या दिवसांपूर्वी काम चालू होतं. आणि ही नदी आहे, आता पाणी सगळं सुकलंय. इकडे कपडा टाकलाय यावर्षी, नाही तर मध्ये चालायला काय नसतं. हे मेन एंट्री आहे, पण आज गर्दी असते म्हणून खालतून चालू केलंय. हे बघा, हे मंदिर आणि तेच खालती देवांचे मासे आहेत. मासे बघायला तर भरपूर असतात. ही सगळी गर्दी त्याच्यासाठीच जमले, मासे बघायला. हे बघा सगळी गर्दी. हे बघा किती गर्दी आहे, खाली सगळे मासे बघायला आहेत. आम्ही ईस्ट साईडला आलोय मंदिराच्या. इकडे पण गर्दी काय कमी नाही आहे. पण इकडे स्वीट शॉप वगैरे जास्त आहेत. मंचुरियन असतात, खायचे पण आहे तिकडे, पण जास्त स्वीट शॉप आहेत. इथे बघा माशांचे जाळे घ्यायला किती गर्दी झाले. हे बघा इकडे पण, इथे पण माशांचे जाळे. हे बघा, यावर्षी थोडी दुकानं जास्त दिसत आहेत अशी, कारण की इथे पुढे आलोय तर इकडे कधी दुकानं नसतात. पण ह्या वर्षी पण शेवटपर्यंत, म्हणजे अजून तरी संपत पण नाही. तिकडनं बघा, घरचं सामान, कपडे, खायला पण आहे. एक नंबर जेवण भेटते इथे. ते मासे बघायला आलोय. हे बघा किती गर्दी आहे. हे बघा, ही सगळी गर्दी मासे बघायला आहे.
हे बघा सगळी गर्दी त्याचीच आहे मासे बघण्यासाठी. सगळे मासे किती आहेत बघा, याच्यासाठी सगळी गर्दी होते. हे बघा मोठे मोठे आहेत सगळे मासे. हे इकडेच नाहीत तिकडे पण आहेत बघा, इकडे पुढे पण असतात. हे बघा कसे एकामागे एक येत आहेत अजून. हे बघा आता आम्ही ब्रिजच्या खालून चाललोय त्या साईडनी. तिकडे पण जत्रा भरलाय, दुकानं लागलेल्या आहेत. आता तिकडनं जाऊ. इकडे तर गर्दी त्याच्यापेक्षा जास्त आहे. किती गर्दी तर भरपूर आहे. रास भरपूरच आहे. पूर्ण शर्ट वगैरे पूर्ण भिजून गेलाय घामाने. गर्दी तरी यावेळी एवढी म्हणजे चालायला वगैरे तरी जमतंय बऱ्यापैकी. मंडप घाललाय त्यामध्ये मंडप घाललाय तर आता इथे जरा बरं वाटायला लागलं. आता आम्ही परत मेन रोड वरती आलोय. सुरुवातीला गर्दीतून बाहेर आलोय. दिनेशची ड्युटी लागली तिथे, आता वापस जाऊन थांबतो थोडा वेळ, नंतर परत येऊ. टाइम भेटला तर आता तिथे ड्रोन पण उडवतो आम्ही जरा बसूनच. गर्दी वरतून कशी दिसते ते बघायला भेटेल. ड्रोन उडू जरासा. हा ड्रोन तिकडून आलो. आता आम्ही आता इथे जेवतो थोडासा. कोकण कट्टा वाड्याला आहे. हे बघा आता आम्ही जेवायला आलो इकडे. पनीर चिल्ली आणि 2 बिर्याणी मागवल्यात व्हेज. हा शिव पण तिकडे भेटला. अर्धे कोणच परत आला गर्दी म्हणून. असं वाटलं नको नको परत जावं पण नाही, लई गर्दी. तर मित्रांनो आता कापून बघू, चाखून बघू कशी टेस्ट आहे. बारीक क्रिस्पीनेस आहे, एक नंबर लागतं. टेस्ट करून बघतो. मस्त चव आहे, स्वीट आणि स्पायसी आहे. आता व्हेज बिर्याणी आणले.
टेस्ट करायला लावलंय हे माझ्याकडे. छान आहे ना, ठीक-ठाक. थोडंसं मीठ टाकायला लागेल. मस्त होते आता. जेवण पण झालंय आता. इथे हॉटेल कोकण कट्टाच्या इथे जेवलो. 700 रुपये जवळपास बिल झालंय. 2 बिर्याणी आणि एक पनीर चिल्ली घेतलेली, छास पिलाय. आणि हे बघा घड्याळ घेतले जत्रा घेऊन यावं. आम्ही तर काय नाही घेतलं, दिन्याने घड्याळ घेऊन ठेवलेला मोठावाला, मानकरांचा घड्याळ. दिसतील किती वाजता. आता हाच एंडिंग करतो आम्ही. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ड्रोन शॉट कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून सांगा. Whatever. Okay, thank you.